आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। आज संघाचं बहुदिक होतं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठ फिरवली। केवळ एक आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी गेले होते। या संदर्भात बोलण्यासाठी अमोल मिटकरी ज्यांना सुरुवातीलाच म्हटलं होतं मी जाणार नाही आहे, का तुम्ही खरं तर बोलला जाणार नाही आणि असं काय कारण आहे? ज्यांना तुम्हाला मदत केली त्यांच्यासोबत गेलं पाहिजे तिथं कार्यक्रमाला, असं गुलाबराव पाटील म्हणतात। असं आहे, मागच्या वर्षी पण गेलो होतो का आम्ही? शेवटी गुलाबराव पाटलांची एक प्रथा परंपरा असेल, त्यांची एक विचारधारा असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा आहे। हा प्रश्न कालही मला पत्रकारांनी विचारला, त्यावेळेस मी माझी बाजू मांडली होती। आज मला नाही वाटत कोणी म्हणजे राजू कारेमोरे गेले असं मला कळतंय। बाकी आज दादा सकाळपासून कामात व्यस्त होते आणि आता सभागृहाचं कामकाज आहे म्हणून जाणं झालं नसेल। पक्षाला निमंत्रण आलं का बरं? मला नाही आलं वैयक्तिक। पक्षाला निमंत्रण आलं म्हणजे पक्षाकडून सर्व आमदारांना निमंत्रण येतं, पण मला नाही भेटलं निमंत्रण तसं। काय एकंदरीत अजित पवार या सगळ्या विषयासंदर्भात बोलले, तुम्ही भेटून आला सकाळी त्यांना? मी त्यांना भेटायला गेलो होतो, पण माझी भेट झाली नाही। प्रचंड गर्दी होती, लोक होते भेटणारे। प्रश्न असा आहे की आज सभापतींची निवड आहे, मला सायटेशन द्यायचं आहे तिथे, त्याच्यामुळे मला 11 वाजता हजर राहायला सांगितलं दादांनी, एवढी चर्चा झाली। पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या संघानं तुम्हाला आता इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये मदत केली त्यांना जर निमंत्रण दिलं असेल तिथं जायला हरकत काय? निमंत्रण मला भेटलं नाही, त्यामुळे त्या प्रश्नावर मी बोलू शकत नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। निमंत्रण मला भेटलं नव्हतं त्यामुळे मी तिथे गेलो नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी अमोल मिटकरींनी दिली। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह निलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।